नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज आपल्याला सर्वांना माहीतच आहे की स्वामी समर्थांची 146वी पुण्यतिथी आहे आणि त्या पुण्यतिथीच्या निमित्ताने सालाबादप्रमाणे यंदाही श्री ओटी स्वामी समर्थ मंदिरामध्ये 12 दिवसाचा उत्सव या प्रसंगी संपन्न झाला. यामध्ये नामविना सप्ताह असेल, पारायण सप्ताह असेल, त्यानंतर धर्मसंकीर्तन सप्ताह असेल, त्यानंतर आज जो मुख्य उत्सव आहे त्या दिवशी नामविना सप्ताहाची सांगता असेल, त्यानंतर काल पारायण समाप्तीचे असेल, त्यानंतर धर्मसंकीर्तनाचा जो सप्ताह आहे त्याची देखील सांगता असेल. या सर्व जे उपक्रमाची सांगता आज या प्रसंगी झालेली आहे. त्यानंतर सकाळी परंपरेप्रमाणे पहाटे 2 वाजता जी प्रभात फेरी असते ती प्रभात फेरी दररोज म्हणजे प्रकट दिनापासून ते पुण्यतिथीच्या दिवसापर्यंत प्रभात फेरी शहरातील प्रमुख मार्गावरून जाऊन ती समाधी मठापर्यंत जाऊन पुन्हा या मठात येते आणि त्यानंतर पहाटेची काकड आरती दररोज होत असते आणि त्या फेरीचा शुभारंभ प्रकट दिना दिवशी झालेला असतो आणि पंचपक्वानाचं भोजन प्रसाद देखील या ठिकाणी दिला जातो. तसेच सुरुवात याची ब्राह्मण भोजनाने केली जाते आणि आलेल्या सर्व स्वामी भक्तांना खिरीचा देखील प्रसाद राजघराण्याच्या वतीने या ठिकाणी म्हणजे प्रसाद वाटण्यात येत असतो. आणि त्यानंतर सायंकाळी 5 वाजता सजवलेल्या पालखीतून मिरवणूक शहराच्या प्रमुख मार्गावरून जाऊन त्या ठिकाणी समाधी मठामध्ये ती पालखी विसावते आणि पुन्हा तिथे भजन वगैरे होऊन त्यानंतर ती पालखी 9:30 ते 10च्या दरम्यान या ठिकाणी होऊन भजनाने आणि त्यानंतर शिरा प्रसादाने या संपूर्ण उत्सवाची सांगता होते. आणि उद्याच्याला जे आहे या ठिकाणी दही अंडीचा काल्याचा जो कार्यक्रम असतो तो होतो आणि दुपारी 4 वाजता तो काल्याचा कार्यक्रम होऊन त्या संपूर्ण 146वी उत्सवाची जी पुण्यतिथीची जी सांगता आहे ती सांगता होत असते. तरी या सर्व सेवा आणि उपक्रमाचा भोजन प्रसादाचा लाभ सर्व स्वामी भक्तांनी घेऊन स्वामींचं दर्शन घेऊन आपलं जीवन कृतार्थ करून घ्यावं. श्री स्वामी समर्थ.